तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भूमी फाउंडेशनच्या वतीने अकोट येथील सेंट पॉल स्कूल येथे 28 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक असा भव्य दिव्य गरबा महोत्सव पार पडला। त्यामध्ये अकोला येथील मोबाईल व्यावसायिक दास मोबाईल व दैनिक सत्य लढा यांच्याकडून विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देण्यात आली। त्यामध्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाला सोन्याची नाणी देण्यात आली, तर इतर सर्व विजयी स्पर्धकांना चांदीच्या प्रतिमा, हेडफोन, पॉवर बँक तथा सॅमसंग मोबाईल देण्यात आला। यामध्ये प्रथम क्रमांक उड्डाण ग्रुप तर दुसरा क्रमांक राजलक्ष्मी ग्रुपने पटकावला। प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना सोन्याचे नाणे तर इतर सर्व विजेत्या स्पर्धकांना मोमेंटोसह अनेक बक्षिसे दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्झापुरे तथा दैनिक सत्य लढाचे मुख्य संपादक सतीश देशमुख यांच्याकडून देण्यात आले। या गरबा महोत्सवामध्ये जवळपास 300 वेगवेगळे ग्रुप व सोलोमध्ये स्पर्धकांनी भाग घेतला होता, तर सोबतच प्रेक्षकांचा राऊंड घेऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली। या ऐतिहासिक उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सत्य लढाचे सहसंपादक रविराज मोरे, उपसंपादक अथर्व देशमुख, छावा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव वाकोडे, विदर्भ केसरी साप्ताहिकचे संपादक अनिल मावळे, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, डॉक्टर विशाल इंगोले, डॉक्टर योगेश गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण। आम्ही उडान ग्रुप, आमच्या ग्रुपचं नाव आहे। या दिवसासाठी आज आम्ही गेले 1 महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहोत। या दिवसाची वाट बघत होतो। हा आज दिवस आलेला आहे आणि आम्ही दास मोबाईलचे आणि भूमी फाउंडेशनचे आभारी आहोत। भूमी फाउंडेशन तर्फे गरबा उत्सवाचं जे इथे आयोजन करण्यात आलेलं होतं, हा उत्सव अतिशय उत्साहात इथे संपन्न झालेला आहे आणि वेगवेगळ्या मंडळांनी चांगल्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि असाच सहभाग परत बाकीचे ज्यांना बक्षीस नाही मिळालं असेल त्यांनी याच्यात निराश न होता आणखी परत पुढच्या वर्षी अतिशय उत्साहाने याच्यात सहभाग घ्यावा व भूमी फाउंडेशनला मी याबद्दल शुभेच्छा देतो व त्यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवेळी करावे अशी मी त्यांना विनंती करतो, जेणेकरून आपल्या अकोटमधील नवीन युवक युवती यांच्यामधलं जे टॅलेंट आहे ते खऱ्या अर्थाने उभरून येईल आणि आपल्या अकोटला एक नवी दिशा मिळेल। त्यासाठी मी भूमी फाउंडेशनला शतशः धन्यवाद देतो। मी कुमारी चंचल सुनील पितांबरवाले, भूमी फाउंडेशन अध्यक्ष। भूमी फाउंडेशन ही संस्था 2006 पासून ग्रामीण भागात अकोट शहरात काम करते आणि विदर्भभर अशी जे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा किंवा आदिवासी भागात कुपोषित बालक असतात त्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल असे मोठे मोठे शिबिर आजपर्यंत भूमी फाउंडेशननी घेत आलेला आहे आणि यानंतरही असेच शिबिर असेच कार्यक्रम भूमी फाउंडेशन नेहमी आयोजित करते आणि आयोजित करत राहणार आहे। यावर्षीचं भूमी फाउंडेशन गरबा महोत्सव ऐतिहासिक झालाच आणि यापुढेही होणार आहे। तसेच मला या भूमी फाउंडेशन गरबामध्ये ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचेच मी इथं आभार मानते। तसेच दास मोबाईलचे संचालक व सत्यलढाचे संपादक, दास मोबाईलचे संचालक रितेश दादा मिर्झापुरे, सत्यलढाचे संपादक सतीश दादा देशमुख व तसेच अकोटचे नवनीत दादा लखोटिया, प्रशांत दादा पाचडे, महेश भाऊ गणगणे, बरीचशी अशी मंडळी आहे की ते नेहमी मला या कार्यक्रमासाठी भरपूर योगदान त्यांच्याकडून मला मिळते व मी अकोटकरांना विनंती करते की तुमच्यासाठी नेहमी भूमी फाउंडेशन असंच मंच उपलब्ध करून देणार आहे आणि सर्वांना मी विनंती करते काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावं आणि अकोटकर मला नेहमी असे सहकार्य करतील। धन्यवाद।